राम कृष्ण हरी। येथ विज्ञाने काय करावे, ऐशे घेशी जरी मनोभावे, तरी पै आधी जाणावे तेच लागे। ज्ञानेश्वरी अध्याय 7 श्लोक 1 व 2 ओवी क्रमांक 3। ही ओवी ज्ञानेश्वरीतील अध्याय 7 मधील 3ऱ्या क्रमांकाची ओवी आहे। भगवंताने 7व्या अध्याय विज्ञान योग सांगितला आहे। येथे विज्ञानाशी काय करायचे आहे अशी जर तुझी मनापासून समजूत असेल तर अर्जुना, किंवा तुला तसे वाटत असेल तर तेच अगोदर समजणे जरूर आहे असे भगवंत अर्जुनाला सांगतात। 6व्या अध्यायात भगवंताने अर्जुनाला योग सांगितला व शेवटी योग भ्रष्टाची स्थिती गती काय होते तीही सांगितले। श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, तू आता योगाच्या ज्ञानाने युक्त झाला आहेस। ऐका मग तो अनंतो पार्था ते असे म्हणतो, पैगा तू योगयुक्त झालाशी आता, मज समग्राते जानशी ऐशे, आपुल्या तळ हातीचे रत्न जैसे, तूच ज्ञान सांगेन तैसे विज्ञानीशी। आपल्या तळ हातात घेतलेल्या रत्नाप्रमाणे मला संपूर्णाला तू जाणशील असे प्रपंच ज्ञानासह तुला स्वरूप ज्ञान सांगतो। येथे विज्ञानाशी काय करायचे आहे अशी जर तुझी मनापासून समजूत असेल तर तेच अगोदर समजणे जरुरी आहे। कारण की स्वरूप ज्ञानाच्या वेळी बुद्धीचे डोळे झाकतात। ज्याप्रमाणे नाव नदीच्या तीराला टेकली असता पुढे सरकत नाही, त्याप्रमाणे जेथे बुद्धीचा प्रवेश होत नाही व विचार जेथून मागे फिरतो आणि ज्याच्या संबंधाने तर्काचे चातुर्य चालत नाही, अर्जुना त्याचे ज्ञान होय। अर्जुना त्याचे नाव ज्ञान होय। त्याहून दुसरा जो प्रपंच ते विज्ञान आहे आणि प्रपंचाच्या ठिकाणी खरेपणाची जी बुद्धी तिला अज्ञान म्हणतात, हेही तू समज। अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंचू हे विज्ञान, तेथ सत्यबुद्धी तेज अज्ञान ही जाण। आता अज्ञान संपूर्ण नाहीसे होईल व प्रपंच पूर्णपणे बाधित होईल आणि ज्ञान आपण स्वतःच होऊन जाऊ। असे जे गूढ वर्म आहे ते शब्दात आणले जाईल व त्याच्या थोड्या प्रतिपादनानेच मनाचे पूर्ण समाधान होईल, ज्यामुळे व्याख्यात्याचे प्रतिपादन थांबते व ऐकण्याचा छंद नाहीसा होतो। हे ज्ञान लहान मोठा असा भेद राहू देत नाही। मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये, यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वता। पैगा मनुष्याची सहस्रशा, माझी विपालियेची येथ धिवसा, तैसे या धिवसे करा बहुवसा, माझी विरळा जाणे। अर्जुना, हजारो मनुष्यात एखाद्यासच याविषयी इच्छा असते व अशा अनेक इच्छा करणाऱ्यामध्ये स्वरूप ज्ञानास एखादा जाणतो। म्हणजे काय, सहस्रावधी मनुष्यामध्ये एखादा ज्ञानाच्या सिद्धीसाठी यत्न करतो, त्या यत्न करणाऱ्या सिद्ध मनुष्यामध्ये एखादा मला खरा प्रकारे जाणतो। ज्याप्रमाणे संपूर्ण त्रैलोक्यात अर्जुना एक चांगला सैनिक निवडून लक्षावधी सैन्य तयार करावे, असे सैन्य निवडल्यानंतर ज्यावेळी लोखंडाच्या शस्त्राचे अंगावर घाव होतात, त्यावेळी विजयलक्ष्मीच्या सिंहासनावर एखादाच बसतो। त्याप्रमाणे स्वरूप ज्ञानाच्या इच्छारूपी पुरात कोट्यावधी लोक प्रवेश करतात। कोट्यावधी लोक पण स्वरूप ज्ञानाच्या प्राप्तीच्या पलीकडच्या काठाला त्यातून एखाद्याच
एखादाच निघतो. म्हणजे सहस्रावधी मनुष्य प्रयत्न करतात, त्यातून प्रयत्न करणाऱ्यामध्ये आणखी स्वरूपज्ञानाच्या इच्छारूपी पुरात कोट्यावधी लोक प्रवेश करतात, पण स्वरूप ज्ञानाच्या प्राप्तीच्या पलीकडच्या काठाला त्यातून एखादाच निघतो. म्हणून हे ज्ञानाचे कथन सामान्य नाही. सांगावयास गेले असता ही गोष्ट फार महत्वाची आहे, परंतु ती ज्ञानाची गोष्ट पुढे सांगता येईल. प्रस्तुत तुला विज्ञानाची गोष्ट सांगतो, ती ऐक असे भगवंत म्हणतात. भूमिरापो नलो वायू कंबन मनो बुद्धिरेवच अहंकार इतियम्मे भिन्ना प्रकृतिरस्तदा. ही माझी प्रकृती. पृथ्वी, उदक म्हणजे पाणी, तेज म्हणजे प्रकाश, वायू, आकाश आणि हे पंचमहाभूतानंतर मन, बुद्धी आणि अहंकार अशा 8 प्रकारांनी विभागलेली आहे. तर अर्जुना, तर ऐक, हे महतत्वाधिक ही माया माझी आहे. ज्याप्रमाणे आपल्या अंगाची पडछाया पडते त्याप्रमाणे ती माझी छाया आहे आणि हिला प्रकृती असे म्हणतात. ही 8 प्रकारांनी वेगवेगळी आहे असे समज. हिच्यामुळे त्रैलोक्य उत्पन्न होते. ही 8 प्रकारांनी वेगळी अशी कशी असा विचार जर तुझ्या मनात असेल तर त्याचे विवेचन तू ऐक. पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी, वारा, मन, बुद्धी आणि अहंकार हे ते 8 वेगळे वेगळे भाग आहेत. आणि हे 8 भाग ज्या ठिकाणी लीन होऊन असतात तीच माझी श्रेष्ठ प्रकृती असून तिला जीव असे नाव आहे. जीवाची व्याख्या काय आहे? हे 8 भाग ज्या ठिकाणी लीन होऊन असतात तीच माझी श्रेष्ठ प्रकृती असून तिला जीव असे नाव आहे. ती जडाला सजीव करते, जीवाला म्हणजे आभासाला सज्ञान करते व मनाकडून शोक मोह मानावयास लावते. बुद्धीमध्ये जी जाणण्याची शक्ती आहे ती हिच्यामध्ये हिच्या सानिध्यामुळे आहे व तिने अहंकाराच्या कौशल्याने जगत धरले आहे. सर्व प्राणी मात्र या 2 प्रकृतीपासून निर्माण झाले आहेत असे जाण. त्याप्रमाणे सर्व जगाचा आदी व अंत मी आहे असे समज. यतयोनीनि भूतानि सर्वानित्योपधारय अहं कृष्णश्च जगतः प्रभव प्रलयस्तता. ती प्रकृती, जीवरूपी प्रकृती कौतुकाने स्थूल प्रकृतीच्या 8 प्रकृतीच्या परिणामास जेव्हा पावते तेव्हा प्राणीवर्गरूपी नानी पाडण्याची टांगसाळ सुरू होते. 4 प्रकारच्या आकृती म्हणजे अंडज, स्वेदज, जारज, उद्भिद. जीवाची निर्मिती 4 प्रकारातून होत असते. जन्म घेतात 4 प्रकारातून. काहीचा अंड्यामधून काही जीव जन्मतात, काही जारामधून जारज म्हणजे जे सस्तन प्राणी आहेत ते जारज म्हणून त्या वर्गात मोडतात. उद्बीज म्हणजे आपोआप उद्भवणारे आणि स्वेदज म्हणजे एकापासून दुसरे त्या टाकसाळ्यातून आपोआप व्यक्तत्वाला येऊ लागतात. 4 आकृती सारख्याच किमतीच्या असतात परंतु त्यांचे आकार मात्र वेगवेगळे असतात. 84 लक्ष योनीचे आकार तयार होतात तर आणखी नाण्यांचे आकार त्या टाकसाळीच्या भांडारात जे तयार होतात त्याची गणती नाही. त्या सर्व प्राणीरूप नाण्यांनी मायेचा गाभारा भरून जातो. पक्षी हे अंड्यातून जन्म घेतात. सस्तन प्राणी हे जारज या प्रकारात मोडतात. उद्भिज म्हणजे आपोआप उगणारे जगणारे याप्रमाणे आहे. याप्रमाणे पंचमहाभूतांची एकाच योग्यतेची अनेक नाणी तयार होतात.
मग त्यांच्या भरण्याची गणती प्रकृतीच ठेवते. ती प्राणीरूप नाण्यांच्या आकृतीची योजना करून त्यांचा प्रचार करते व मग त्या आकृतीची आठवणी करते व दरम्यान स्थिती काळी प्राण्याकडून कर्माचा व्यवहार करून दाखविते. हे रूपक असो, परंतु तुला कळेल असे स्पष्ट सांगतो तर नामरूपाचा विस्तार प्रकृतीच करते आणि प्रकृती तर माझ्या ठिकाणी भासते यात अन्यथा नाही. म्हणून जगाचा आदी मध्य व अंत म्हणजे शेवट मीच आहे असे समज. मत्त परतरम नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोक्तम सूत्रे मणिगणा इव. हे धनंजया, माझ्यापासून वेगळे असे दुसरे काही नाही. सोन्याच्या दोऱ्यामध्ये ज्याप्रमाणे सोन्याच्या मण्यांचा समुदाय गुंफावा त्याप्रमाणे हे सर्व जग माझ्यामध्ये गुंफलेले आहे. हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता येई जे मुळ ते रश्मी नव्हती केवळ होय तो भानू. या मृगजळाचे मूळ पाहू गेले असता ते सूर्यकिरणे नसून केवळ तो सूर्यच आहे. तयाची परिकिरीटी या प्रकृती झालीये सृष्टी. जै उपसंहारुजन किजे लिठी तै मीची आहे. त्याप्रमाणे अजून ज्यावेळी या स्थूलाच्या परिणामाला पावलेल्या परा म्हणजे पराप्रकृतीपासून झालेल्या सृष्टीचा उपसंहार होऊन शेवट मुक्काम होतो त्यावेळी पाहिले असता मीच आहे. ऐसे होय दिशे न दिशे हे मधची माझी वडी असे मी या विश्वधरी जे जैसे सूत्रे म्हणी. याप्रमाणे जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय हे माझ्यामध्येच आहेत. ज्याप्रमाणे दोरा मण्याला धारण करतो त्याप्रमाणे मी जगाला धारण करतो. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले तैसे म्या जग धरिले सबाह्याभ्यंतरी. सोन्याचे मणी करून ते सोन्याच्या सुतात ओवावेत त्याप्रमाणे आत बाहेर जग मीच धरले आहे हे तू लक्षात घे असे अर्जुनाला भगवंत सांगत आहेत. आता राहिलेल्या पुढच्या भागात पाहूया. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर